अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 10 तारखेला धनतेरस आहे। धनत्रयोदशी या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो। धनतेरसला घेतलेली वस्तू ही आयुष्यभर आपल्या सोबत असते, ती चिरकाल टिकत असते। या दिवशी सोनं, चांदी, हिरे, मोती, दागिने या सगळ्या गोष्टींची खरेदी करण्याची लगबग सुरू असते। बायकांचं तर आत्ताच ठरलं असेल की या धनतेरसला मला काय घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या धनतेरसच्या दिवशी आपल्या संसारासाठी, देवासाठी आपल्याला वस्तू घ्यायची आहे। तुम्हाला जी वस्तू आवडते ती तुम्ही खरेदी करू शकता, पण काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या नाही, कारण याचे जेव्हा शुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात तेवढे वाईट पण परिणाम भोगावे लागतात। सगळ्यात आधी तर धनतेरसच्या दिवशी आपण सोनं चांदी खरेदी करत असतो, कुठलाही धातूचा वस्तू आपण खरेदी करत असतो। पण तुम्हाला एक सांगते, आता धातू मध्ये लोखंड पण आला, पण तुम्हाला धनतेरसच्या दिवशी लोखंड खरेदी करायचं नाहीये। आता तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही गाडी खरेदी नाही करायची का? गाडी तर लोखंडाची असते, लोखंडीची वस्तू। आता गाडी ही लोखंडाची वस्तू, सगळं गाडीत लोखंड नसतं, काही प्रमाणात लोखंड असतं, पण स्पेसिफिकली आपण जेव्हा लोखंडाची वस्तू, आता समजा आपल्या बायकांचं असतं की गावात एक वस्तू आणायला गेलो की 4 वस्तू घेऊन येणारच, तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांचं सारखं आहे। आता धनतेरसच्या दिवशी पहिलं येतं की लोखंडाची वस्तू तुम्हाला खरेदी करायची नाही। मग ती कुठली आहे तर गाडी का? नाही, गाडी संपूर्ण लोखंडाची वस्तू खरेदी करायची नाही। थोडं छोटं मोठं लोखंड असलं तर ठीक आहे। आता तुम्हाला माहिती आहे की शनिदेवा, लोखंडाचा संबंध हा शनिदेवाशी येतो। शनी महाराजांची चांगली दृष्टी जर आपल्यावर पडली तर आयुष्याचं सोनं होतं, पण त्यांची वाईट विकट दृष्टी आपल्यावर पडली तर तेवढे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आणि शेवटी ते न्यायाचे देवता आहेत, तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ मिळत असतं। आता मग लोखंडाची वस्तू कुठली आहे जी तुम्ही खरेदी नाही करू शकत? ते तर कढई, लोखंडाची कढई आहे, लोखंडाचा तवा आहे। हा तुम्हाला अजिबात धनतेरसच्या दिवशी खरेदी करायचा नाही। आवडला असेल तर तो दुसऱ्या दिवशी घ्या किंवा आदल्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता, पण धनतेरसच्या दिवशी तवा किंवा सगळ्यात महत्वाचं तवा आणि कढई, आपण गावात गेलो की आपल्याला ते आवडूनच जातं की याच्यावर चपात्या भारी होतात, याच्यावर भाजी खूप चांगली होते, मग लगेच आपण ते घेऊन येतो। ती गोष्ट तुम्हाला टाळायची आहे। दुसरं येतं ते महत्वाचं की चप्पल। गावात साडी घेतो, बांगड्या घेतो, पर्स घेतो, पाकिट घेतो, सगळं काही आणतो आपण, चपला पण आपण नवीन घेतो, पण धनतेरसच्या दिवशी कृपया करून चप्पल खरेदी करू नका। कितीही आवडले, किती ब्रँडेड असली तरी सुद्धा, कारण चप्पल म्हटलं की तिथे दरिद्री आली। आणि धनतेरसच्या दिवशी आपल्याला शुभ वस्तू खरेदी करायची आहे। शुभ वस्तूमध्ये सगळ्यात लाख मोलाची वस्तू काय आहे की माझ्या घरातली लक्ष्मी। माझ्या घरातली लक्ष्मी म्हणजे काय? माझी शिराई, ज्याला आपण केरसुनी म्हणतो, कोणी झाडू म्हणतं, कोणी शिराई म्हणतं, ती लाख मोलाची वस्तू आहे जी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी आणायची आहे। धणे तुम्हाला आणायचे आहे, धणे तुम्हाला आणायचे आहेत। ह्या 2 वस्तू तुम्हाला काही नाही, आपल्याकडे बजेट नसेल काही नका खरेदी करू, पण ह्या 2 वस्तू मात्र आवर्जून खरेदी करा। चांदीमध्ये बजेट नसेल तर चांदीचा शिक्का घ्या, चांदीची मूर्ती, तुमचं काय जे बजेट असेल ते तुम्ही घेऊ शकता। पहिलं आहे लोखंडाची वस्तू घ्यायची नाहीये, दुसरं आहे चप्पल घ्यायची नाहीये, तिसरं आहे ते धारदार वस्तू। धारदार, ज्याला आपण धार असतो बघा, ज्याने फक्त 2 भाग केले जातात, अशा धारदार वस्तू तुम्हाला घ्यायच्या नाही। पहिले ती चाकू। आता चाकू, सुरी आणि सुई आपल्याला लागत असते। अर्थात आपण दिवाळीच्या दिवशी माळा करत असतो, कधीतरी सुई आपल्याकडे असते, कधी नसते, नजर चुकीने इकडे तिकडे ती पडतच असते। मग आपण काय करतो, गावात गेलं की चल बाई एक सुई घेऊन येतो, नाही, धनतेरसच्या दिवशी सुई आणायची नाहीये। धनतेरसच्या दिवशी चाकू पण आणायचं नाहीये। ज्या गोष्टीने 2 भाग केले जातात अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला धनतेरसच्या दिवशी आणायची नाहीये। कातर सुद्धा आणायची नाही। आणायचं असेल तर आधीच आणून घ्या किंवा नंतर दिवाळी झाल्यावर तुम्ही कधी पण आणू शकता। तिसरं येतं की धनतेरसच्या दिवशी आता सोनं इतकं महाग झालं आहे की सर्वसामान्य लोक 1 ग्रॅम घ्यायचं म्हणजे 6 ते 6.5 हजार आपल्याला मोजावे लागतात। आणि आपण काय करतो, बेसिकली आर्टिफिशियल ज्वेलरीला प्राधान्य देतो। 1 ग्रॅम सोन्याचं आपण खरेदी करत असतो, पण खरं सांगू का तुम्हाला, धनतेरसच्या दिवशी कृपया करून 1 ग्रॅम सोनं खरेदी करू नका। धनतेरसच्या दिवशी घेतलेली वस्तू ती चिरकाल आपल्यासोबत टिकत असते आणि त्याच गोष्टी वारंवार घडत असतात। तुम्हाला काही नाही घ्यायचं ना, तुम्ही नका घेऊ, फक्त शिराई आणि धणे घ्या, पण 1 ग्रॅम ज्वेलरी किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी घेऊ नका। भले ते आपल्याला खूप आवडतात,
मान्य आहे, पण हा शुभ मुहूर्त आहे ना, तर ह्या दिवशी असं नका करू. प्रत्येक स्त्रीला दागिना अतिशय महत्वाचा असतो. बजेटप्रमाणे आपण कधी खरेदी करतो, कधी खरेदी करत नाही, पण त्या आर्टिफिशियल वस्तू आयुष्यभर त्याच वस्तू खरेदी करावं असं कोणालाच वाटत नाही. एक तरी दागिना आपल्याकडे सोन्याचा यावा, आपण त्याची वाट बघत असतो आणि तो काळ टिकण्यासाठी, तो काळ आपल्याला कसं तरी घालायचा म्हणून आपण आर्टिफिशियल ज्वेलरी घेत असतो. पण धनतेरसच्या दिवशी कृपया करून आर्टिफिशियल ज्वेलरी घेऊ नका. बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की धनतेरसच्या दिवशी घरातल्या स्त्रीला, घरातल्या लक्ष्मीला किंवा घरातल्या मुला मुलींना कपडे घेतले जातात. धनतेरसच्या दिवशी तुम्ही खूप कपडे खरेदी करू शकता. कृपया करून काळ्या रंगाचे कपडे धनतेरसच्या दिवशी खरेदी करू नका. तुम्ही कुठल्याही कलरची साडी घ्या, तुम्हाला जी आवडते ती उचला. पण जर असं होतं की कधी कधी काळ्या कलरचे कुर्ते आवडून जातात, काळ्या कलरची साडी आपल्याला आवडून जाते, मग अशा वेळेस आपण कंट्रोल नाही करत, त्या दिवशी ती खरेदी नका करू. तुम्ही आधी करा, दुसऱ्या दिवशी करा, नंतर कधी पण करा, पण काळ्या रंगाची वस्तू कधी खरेदी करू नका. धनतेरसच्या दिवशी घेतलेली वस्तू ती लाईफ टाईम आपल्यासोबत असते. आयुष्यभर त्या गोष्टी आपण घेत असतो. तो योग आपल्याला येतो की त्या वस्तू आपण आयुष्यभर घ्यावा. जर आपण ह्या वाईट गोष्टी, ह्या नकारात्मकता असलेल्या गोष्टी जर आपण खरेदी केल्या तर आयुष्यभर तोच योग येईल आपला. आयुष्य जगताना कोणी काय घेतलं डझंट मॅटर, नाही फरक पडला पाहिजे. माझ्या घरातली कुलश्री, जर माझे व्हिडिओ जर कोणी जेंट्स लोक बघत असतील, मी त्यांना पण सांगेल की धनतेरसच्या दिवशी तुमच्या घरातली कुलश्री, तुमची मुलगी, तुमची बायको, तिला काहीतरी वस्तू, तिला साडी आणा, तिला ड्रेस आणा, काहीतरी आणा. 2 वस्तू तर आपण कन्फर्म घेणार आहे. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. महिलांना बेसिकली आपल्याला संसारात गोष्टी इन्व्हेस्ट करायला जास्त आवडतात, रॅदर दॅन आपण किती खरेदी करतो काही फरक पडत नाही. तर चांगल्या वस्तू खरेदी करा की ज्या चिरकाल तुमच्याकडनं त्याच वस्तू खरेदी करण्याचा योग येईल. तर ह्या 3-4 वस्तू आहेत ज्या तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या नाही आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.